नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तुम्ही जर पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजेच रजिस्ट्रेशन करत असाल, तर हे करत असताना तुम्हाला अनेक अडचणी येत असतील. तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन आणि रजिस्ट्रेशन हे करत असताना तुम्हाला ज्या अडचणी येत असतील त्या सर्व अडचणींच्या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत आणि त्या अडचणी दूर कशा करायच्या याबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना विषय कोणता निवडावा, त्याच्यानंतर फॉर्म अनसर्टिफाय करता येतो का, अनसर्टिफाय करता येईल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम येईल का, तसेच ओ टी पी येत नाही किंवा तुम्हाला जर तुमचे टी ई टी आणि सी टी टी यांच्या कोणत्याही बाबतीत जर नावामध्ये बदल झाल्यामुळे मिसमॅच ही अडचण येत असेल, तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघा मित्रांनो, जर तुम्ही पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करत असाल तर पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 त्याला तुम्हाला ओपन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला जर तुम्ही लॉग इन केलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर हिअर हे ऑप्शन निवडायचं आहे आणि इथे तुम्हाला जो टेट परीक्षा तुम्ही दिलेली आहे 2025ची तिचा रोल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. म्हणजे फॉर्म भरत असताना तुम्ही जो रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचा तो नंबर आहे आणि रोल नंबर दोन्ही जर टाकलं की चेक टेट डिटेल्स असं तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला चेक टेट डिटेल्स मिळून जाणार आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्हाला एक आय डी जनरेट होणार आहे आणि तो आय डी जनरेट झालेला आय डी तुम्हाला या ठिकाणी यायचा आहे आणि याला क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन आय डी म्हणून तो वापरायचा आहे. उदाहरणार्थ जर तुमचा लॉग इन आय डी अशा प्रकारचा असेल तर तुम्ही त्याला लॉग इन आय डी टाकायचा आहे आणि जो काही तुमचा पासवर्ड आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा तुम्हाला व्यवस्थित बघायचा आहे आणि टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आता हे लॉग इन करत असताना तुम्हाला एंटर कॅप्चा कोड परत एक कॅप्चा येतो, ते देखील तुम्हाला टाकायचं आहे. N56Z4 हा कॅप्चा मी टाकतो आणि यस करतो. बघा, त्यानंतर आता परत आपल्या जो काही रजिस्टर मोबाईल असणार आहे त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे. तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा, रजिस्टर मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येतो. आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ओ टी पी येत नाही, तर घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो. एखाद्या वेळेस काय होते, अनेक जे काही अभियोग्यता धारक आहेत पवित्र पोर्टलवर नोंदणी करत असतात. अशा वेळेस काय होते की सगळ्यांच्यामुळे वेबसाईटवर लोड येतो आणि ओ टी पी लवकर येत नाही. आपला ओ टी पी आलेला आहे, आपण ओ टी पी टाकून घेऊ. 4 अंकी ओ टी पी येत असतो, तो आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर परत दिलेला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा एंटर केल्याच्या नंतर व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे. व्हेरीफाय ओ टी पी केल्याच्या नंतर तुमची लॉग इन या ठिकाणी ओपन झाल्याची तुम्हाला दिसणार आहे. आता यामध्ये तुमचा बघा लॉग इन युजर आय डी दिसत आहे, त्याच्यानंतर ॲप्लिकंट आणि ह्या इथे तुम्हाला टाईम दिसतो, कंप्लीट बट नॉट सेल्फ सर्टिफाईड. आता मी माझी जी काही माहिती आहे यामध्ये पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस डिटेल्स, कॅटेगरी, रिझर्वेशन डिटेल, अकॅडमिक क्वालिफिकेशन, पर्सनल क्वालिफिकेशन, अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर टी ई टी म्हणजेच महा टी ई टीचे डिटेल्स, जर तुम्ही सी टी ई टी पण दिली असेल तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे तो सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म हा आहे. एकदा तुम्ही सेल्फ सर्टिफाय फॉर्म केला की तुमचा फॉर्म काय होत असतो, सेल्फ सर्टिफाय म्हणजे सर्टिफाय होत असतो आणि तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत असते. आणि जर आता तुम्ही बघाल या ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल आणि फॉर्म सर्टिफाय देखील केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफाय केल्याच्या नंतर अनसर्टिफाय करण्यासाठी देखील एक नवीन टॅब ओपन होतो. मग तुम्ही त्याला अनसर्टिफाय देखील करू शकता. अनसर्टिफाय किती वेळा करू शकतो, तर यावेळेस आपल्याला असं काहीही अडचण नाही आहे, तुम्ही अनसर्टिफाय अनेक वेळा करू शकता. पण मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल, सजेशन देईल की अनेक वेळा अनसर्टिफाय करत बसू नका. कारण त्यामुळे काय होऊ शकते की जो तुमचा डाटा आहे तो भरलेला परत तुम्हाला सर्टिफाय करण्याकरिता काय करावे लागेल, डिटेल्स भरावे लागतील
आणि एखाद्या वेळेस काहीतरी अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे जेवढी आपली जी काही गरज आहे तेवढंच तुम्हाला माहिती भरायची आणि परत सर्टिफाय करायचं आहे. जर तुमचा डाटा मिसमॅच अडचण येत असेल तर काय करावं? रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन नेम इन स्टेट टी-ई-टी म्हणजे महा टी-ई-टीमध्ये जर तुमच्या नावात बदल असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? किंवा तुमचं जे रिक्वेस्ट फॉर मिसमॅच इन द नेम इन सेंट्रल टीचर्स टेस्ट म्हणजे सी-टी-ई-टीची जी परीक्षा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर नावात बदल करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता. किंवा इथं रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेट ऑफ बर्थ म्हणजे 3 प्रकारचे जर डाटा तुमचा मिसमॅच होत असेल, तर तुम्ही इथून कंप्लेंट रजिस्ट्रेशन करू शकता. उदाहरणार्थ याला जर आपण क्लिक केलं तर काय होईल? बघा तुमचा टेटचा रोल नंबर या ठिकाणी आलेला आहे, नाव आलेलं आहे आणि तुम्हाला टी-ई-टीचा जो पेपर आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आता टी-ई-टीचे तुम्ही दोन्ही पेपर दिले असतील, तर बघा इथे टी-ई-टीचा पेपर 1 आणि पेपर 2 मॅथ सायन्स किंवा सोशल सायन्स. समजा तुमचा जे मिसमॅच आहे ते पेपर 1 मध्ये आहे. तुम्हाला ते इयर ऑफ पासिंग सिलेक्ट करायचं आहे आणि टेटचा नंबर टाकायचा आहे आणि इथे गेट डाटा करायचा आहे. म्हणजे तुम्ही तो जो दिलेला पेपर आहे त्याचं इयर टाकायचं आणि त्याचा रोल नंबर टाकायचा आहे. तो टाकल्याच्या नंतर इथे गेट डाटा केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळणार आहे? ती माहिती भेटणार आहे. आणि मग तुम्हाला जो अपेक्षित बदल आहे बघा ॲज पर महा टी-ई-टी है ना, मिडल नेम आणि लास्ट नेम आणि रिक्वेस्ट टू ई-ओ. इथून तुम्ही आपला जो काही डिस्ट्रिक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. उदाहरणार्थ तुमचा वाशिम जिल्हा आहे, तुम्ही वाशिम सिलेक्ट करा. कोणाचा सातारा, सांगली, पुणे जो काही डिस्ट्रिक्ट तुमचा असेल तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता इथे काय दिलेलं आहे? गेट डाटा म्हणजे तुम्हाला जे नाव इथे ना अपेक्षित आहे ते तुम्हाला इथे या ई-ओला पाठवायचं आहे आणि मग तिथून ही रिक्वेस्ट सेव्ह करायची आहे. आता इथे माहिती भरल्याच्या नंतर ही रिक्वेस्ट तुमची सेव्ह होणार आहे मित्रांनो आणि संबंधित ई-ओकडे ते तुम्हाला ऑनलाईन जाणार आहे. मग याच्यातच पोर्टलवर तुम्हाला ती काही नंतरची फर्दर अपडेट मिळू शकते मित्रांनो. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या नावामध्ये जे काही बदल आहे तो इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर आता तुम्ही म्हणाल की सर आमचा टी-ई-टी नव्हे तर सी-टी-ई-टीमध्ये नावामध्ये मिसमॅच आहे, तर मग आपण इथून थोडे बॅक जाऊया. बघा आता इथे आणखीन बॅक जायचं असेल तर इथे आता या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला रिक्वेस्ट इन द चेंज ऑफ सी-टी-ई-टी डाटा. ओके, तर सी-टी-ई-टीचा जो डाटा आहे तुमचा इथून तुम्ही जाऊ शकता. बघा इथे हे जे मधलं आहे ऑप्शन त्याला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही सी-टी-ई-टीचा पेपर जो दिलेला आहे तो त्याचा पासिंग एक मंथ ऑफ द एक्झाम सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला त्याचं इयर सिलेक्ट करायचं आहे आणि तिथे रोल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, रोल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे काय देईल? फर्स्ट नेम ॲज पर सी-टी-ई-टी, त्याच्यानंतर मिडल नेम ॲज पर सी-टी-ई-टी टाकायचं आहे आणि लास्ट नेम ॲज पर सी-टी-ई-टी आणि हे आपल्या संबंधित डिस्ट्रिक्टचा जो ई-ओ आहे त्यांना पाठवायचं आहे. ही रिक्वेस्ट तुमची समोर चालली जाते. समजलं मित्रांनो? आणि मग इथे रिक्वेस्टला तुम्हाला सेव्ह करायचं आहे. ही माहिती पूर्ण भरल्याच्या नंतर तुमची ही संबंधित ई-ओकडे ही रिक्वेस्ट चालली जाते. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, की जी काही तुमची रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा अडचण आहे ती दूर करून घेऊ शकता. बघा मित्रांनो, तुम्हाला जर अशा संदर्भातील अडचण असेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आपली अडचण सोडवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पवित्र पोर्टलच्या संदर्भात किंवा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या संदर्भात किंवा शिक्षक पात्रता परीक्षा केंद्रीय यांच्या संदर्भात देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळवू शकता. आता राहिला प्रश्न, आपली ही जी माहिती आहे तर ही पर्सनल डिटेल्स बघा. आता यामध्ये पर्सनल डिटेल्स तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? ॲड्रेस डिटेल्सवर येऊ शकता. ॲड्रेस डिटेल्स तुम्हाला आपला ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल तरच सेव्ह करायचा आहे. जर समजा तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस वेगळा वेगळा असेल तर नो करून तुम्ही दोन्ही प्रकारचे ॲड्रेस टाकू शकता. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्याच्यानंतरचं येते तुम्हाला इथे बघा डोमिशियल सर्टिफिकेट आहे का? असेल तर तुम्हाला त्याचा नंबर टाकायचा आहे आणि त्याचा जो काही इश्यू डेट आहे आणि इथे त्याचं जे फॉर्मॅट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचं फॉर्मॅटमध्ये
अपलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, हे झालं तुमचं डोमेशियल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर कॅटेगरी तुम्हाला निवडायची आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर, इश्यू डेट आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे अपलोड करू शकता. आता त्याच्यानंतर आहे तुमचं NCL, नॉन क्रिमिलियर नंबर, त्याच्यानंतर इश्यू डेट आणि इथे अपलोड सर्टिफिकेट. अपलोड केल्याच्या नंतर व्ह्यू सर्टिफिकेट करायचं आहे आणि आपलं जे काही सर्टिफिकेट आहे ते चेक करायचं आहे. बघा मित्रांनो, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, खाली जे काही वेदर डू यू हॅव अ फिजिकल डिसॅबिलिटी, नो करा. किंवा होरिझॉन्टल सोशल कॅटेगरी डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर आर यू अ वुमन. आता तुम्ही वुमेन आहात का? तुम्ही जर वुमेन असाल तर तुम्हाला यस करायचं आहे अथवा नो करायचं. होरिझॉन्टल कॅटेगरीमध्ये तुम्हाला आणखी एक्स सर्व्हिसमॅन प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का, अर्थक्वेक अफेक्टेड आहे का, स्पोर्ट्समन आहे का, अंशकालीन कर्मचारी आहे का, किंवा ऑर्फन म्हणजे अनाथ आहे का, या संदर्भात यस असेल तर यस करायचं आणि नाही लागू पडत तर नो करायचं. पुढचं जे काही आहे बघा, आता इथे तुम्ही कर्नाटकच्या 865 बॉर्डर विलेजमधून आहात का, तर नो करा. असाल तर यस करा. त्याच्यानंतर आर यू अ चाइल्ड ऑफ सुसाईड विक्टिम फार्मर, म्हणजे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे तुम्ही मुलगी आहात का? यस असेल तर यस, नसेल लागू तर नो. वॉर्ड ऑफ फ्रीडम फायटर, त्याच्यानंतर एम्प्लॉई ऑफ इलेक्शन 1994 आणि एम्प्लॉई ऑफ सेन्सस 1991. म्हणजे तुम्ही जे काही जनगणना आहे त्याच्यामध्ये कर्मचारी म्हणून काम केलं होतं का, किंवा जी काही इलेक्शनची ड्युटी वगैरे असेल त्याच्यामध्ये तुम्ही काही काम केलेलं असेल का. जर असेल तर लागू असेल तर हो करायचं, नसेल तर नो करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता पहिली पर्सनल डिटेल, त्याच्यानंतर ॲड्रेस, त्याच्यानंतर कॅटेगरी अँड रिझर्वेशन हे झाल्याच्या नंतर आता तुमचे इथे अकॅडमिक क्वालिफिकेशन्स. तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जे काही 10वी आहे, 10th स्टँडर्ड आहे, त्याचं जे काही क्वालिफिकेशन आहे याला SSC म्हणणार. मीडियम पहा, 10वीचं तुमचं मराठी होतं किंवा जे काही तुमचं मीडियम असेल ते सिलेक्ट करायचं आहे. स्टेट पहा, महाराष्ट्राचं येणार आहे. आणि जी बोर्ड आणि युनिव्हर्सिटी आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक निवडायचं आहे. तुम्ही जिथून 10वी पास केली त्याचं जे बोर्ड आहे ते तुम्हाला हे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. पासिंग इयर, डेट मंथ इयर, पर्सेंटेज, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि सब्जेक्ट 10वीला जे होते ते. आणि इथे तुम्हाला तुमचे 10वीचं 2 सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. बघा या ठिकाणी आपण एक बोर्ड सर्टिफिकेट असते आणि दुसरं असते मार्क लिस्ट. या 2 गोष्टी तुम्हाला तिथे अपलोड करायच्या आहेत बरं का. हे काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यानंतर 12वीचंही तसंच क्वालिफिकेशन HSC, आर्ट, कॉमर्स, सायन्स, मराठी मीडियम आहे, इंग्लिश मीडियम आहे ते निवडायचं तुम्हाला. सायन्स असेल तर सायन्स निवडा, इंग्लिश मीडियम येऊ शकते त्यामध्ये. इथे इयर आहे, पर्सेंटेज आहे आणि समोर तुमचे सब्जेक्ट्स तुम्हाला जे 12वीला होते मेन सब्जेक्ट, जसे मराठी, इंग्रजी आहे ना, इतिहास, असे सब्जेक्ट तुमचे त्याच्यामध्ये येत असतात मित्रांनो. ओके. पुढे जे आहे ग्रॅज्युएशन, म्हणजे तुमचं BA, BCom, BSc जे काय असेल ते तुम्हाला निवडायचं आहे. या ठिकाणी पर्सेंटेज टाकायचे, क्लास टाकायचा आणि मराठी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स असे सब्जेक्ट या ठिकाणी टाकलेले आहेत. तुम्ही तुमचा जो लागू असेल तो टाकायचा आहे. ही आहे तुमची क्वालिफिकेशन, कोणची, अकॅडमिक क्वालिफिकेशन. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. आता प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जर का D.Ed केलं असेल तर तुमचा डिप्लोमा D.Ed येणार आहे. माध्यम त्याचं मराठी, इंग्रजी जे काही असेल ते, पर्सेंटेज आणि सब्जेक्ट्स तुम्हाला इथे जे आहेत ते मेन्शन करायचे असतात. त्याच्यानंतर कम्प्युटर लिटरसीमध्ये MSc वगैरे तुम्ही याच ठिकाणी प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये टाकू शकता. MSc साठी तुम्हाला कम्प्युटर लिटरसी हा टॅब निवडायचा आहे. बघा मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी केलं तर एडिट हा टॅब येतो. इथे तुम्ही पाहू शकता हे तुम्हाला काय दिलेलं आहे. बघा इथे सर्टिफिकेट काय दिलेलं आहे, आपण अदर निवडलेलं आहे. इथे MSc आणि मीडियम इंग्लिश त्याची माहिती इथे टाकण्यात आलेली आहे. हा सर्टिफिकेट क्रमांक असतो. इथे त्याची इश्यू डेट आणि इथे सर्टिफिकेट अपलोड तुम्हाला करायचं असते. ठीक आहे मित्रांनो, आता समोर जाऊया. इथे अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन आहे. अदर अकॅडमिक क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जर गेला तर त्या ठिकाणी तुमची इतर जी काही क्वालिफिकेशन आहे ती तुम्ही ॲड करू शकता. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे TET डिटेल्स. तुम्ही जर TET सेंट्रलची दिली असेल तर ते देखील इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे अगोदर.
महाराष्ट्र राज्याची संदर्भात TET येणार आहे. बघा, क्वालिफाईड आहात का TET? यस करायचं आहे. नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरून फायदाच नाही आहे, कारण 1 ते 8वी साठी TET लागू आहे. म्हणजे जर समजा TET नाही आहे तर तुम्ही नो करा. म्हणजे मग तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वी साठी तुम्ही क्वालिफाईड असू शकता. TET आहे, यस करा. पेपर 1 आहे का? यस करा. आणि त्याचं पासिंग इयर मेन्शन करा आणि इथे रोल नंबर टाकायचा. गेट पेपर डाटा टाकला की तुम्हाला तुमची खाली माहिती मिळून जाते. त्याच्यासाठी तुम्हाला परत तुमचा रोल नंबर जो आहे, सर्टिफिकेट नंबर म्हणून तो आलेला असतो, तो टाकायचा आहे. सर्टिफिकेट मिळाल्याची इश्यू डेट आणि या ठिकाणी तुमचं TETचं सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं असते मित्रांनो. आता बघा, हे अपलोड झाल्याच्या नंतर पुढचं काय येणार आहे? पेपर 2. पहा, पेपर 2 मध्ये मॅथ आणि सायन्स मध्ये तुम्ही केलं आहे का? तर यस असेल तर यस करा किंवा नो करा. आणि जर समजा तुमचं मॅथ सायन्स नसेल तर तुम्ही सोशल सायन्स पेपर 2 इथे यस करू शकता. ज्याचं मॅथ सायन्स असेल त्याने इथे यस केलं तर इथे त्यांचं सोशल सायन्सला नो येणार आहे. इयर ऑफ पासिंग तुम्हाला निवडायचं आहे, त्याचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो टाकला. गेट पेपर 2 सोशल सायन्स डाटा केलं की तुम्हाला तुमची जी नाव, मिडल नेम, सरनेम ती माहिती समोर येणार आहे. परत सर्टिफिकेट नंबर टाकायचा, सर्टिफिकेट इश्यू झाल्याची डेट टाकायची आणि अपलोड करायचं आहे तुम्हाला तुमचं पेपर 2चं सर्टिफिकेट. ते देखील या ठिकाणी तुम्ही अपलोड केलं की डाटा सेव्ह अँड नेक्स्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तुमची डिटेल्स येणार आहे ते CTETच्या संदर्भात डिटेल आहे. आता तुम्ही जर TET पात्र असाल तर ते देखील भरायचं आहे आणि CTET देखील असाल तर ते देखील भरायचं आहे. आता आपण बघितलं असेल की या फॉर्ममध्ये इथे TETचे पेपर 1, पेपर 2 दोन्हीही क्वालिफाईड असल्यामुळे दोन्ही माहिती भरल्याच्या नंतर CTETची देखील माहिती भरण्यात येत आहे. इथे पेपर 1ला तुम्ही क्वालिफाईड असाल किंवा इलिजिबल असाल तर यस म्हणा, आणि जर समजा तुम्ही CTETचा पेपर 2च क्वालिफाईड असाल तर याला नो करा आणि पेपर 2ला क्वालिफाईड करा. आता इथे परत CTETची जी इन्फॉर्मेशन आहे, जसे त्याच्यामध्ये तुमचा रोल नंबर येणार आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव येणार आहे, फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. त्याच्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन, इयर ऑफ एक्झामिनेशन आणि रिझल्ट डेट. त्याच्यानंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स, बघा इथे ऑब्टेन मार्क्स आहे, टोटल मार्क्स किती होते त्याचं जे पर्सेंटेज आहे इथे येणार आहे. इथे तुम्हाला सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, सर्टिफिकेट इश्यू डेट टाकायची आहे आणि सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. अपलोड करत असताना JPG, JPEG किंवा PDF या 3 फॉर्मॅटमधून तुम्ही अपलोड करू शकता. त्याची साईज देखील कमी करायची अडचण येत असेल तर तसे तुम्ही कमेंट करा. त्या संदर्भात मी तुम्हाला साईज कशी कमी करायची डॉक्युमेंटची आणि अपलोड कसं करायची या संदर्भात देखील माहिती देऊ शकतो. आता पेपर 2 मध्ये तुमचं मॅथ सायन्स असेल तर येस करू शकता आणि नसेल तर तुम्ही नो करू शकता. ठीक आहे मित्रांनो. आणि पेपर 2 मध्ये सोशल सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता? सोशल सायन्स असेल तर तुम्ही येस करू शकता, नसेल तर नो करू शकता. ठीक आहे मित्रांनो. याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा जो टप्पा येतो तो येतो तुमचा फॉर्म सर्टिफाय करण्यासंदर्भात, आणि ही एक पूर्ण व्ह्यू तुमच्या फॉर्मचा या ठिकाणी येतो. ही जी माहिती आहे तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत भरलेली तुम्ही डिटेल बघू शकता. फॉर्म भरत असताना बघा, सर्वात अगोदर तुम्हाला लागलेलं आहे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणचे लागलेले आहेत ते आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी तुम्ही काय करते, स्टेप बाय स्टेप ही माहिती भरलेली आहे, त्यावेळेसच तुमचे हे डॉक्युमेंट्स या ठिकाणी सेव्ह होत झालेले आहे. सर्वात अगोदर तुम्ही डोमिशियल सर्टिफिकेट भरलेलं आहे, अपलोड केलेलं आहे. डोमिशियल सर्टिफिकेट तुमचं बरोबर अपलोड झालं की नाही त्यासाठी व्ह्यू करायचं आहे. बघा, या ठिकाणी तुमचं डोमिशियल सर्टिफिकेट आलेलं आहे, म्हणजे तुम्ही व्यवस्थित भरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, बघा कास्ट सर्टिफिकेट आलेलं आहे की नाही तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तिसरं डॉक्युमेंट जे आहे ते नॉन क्रिमी लेअर आहे, या ठिकाणी क्लिक करायचं. नॉन क्रिमी लेअर आपलं त्या ठिकाणी आलेलं आहे. 4 नंबरला कास्ट सर्टिफिकेट अँड मार्कशीट ऑफ SSC, म्हणजे 10वी आणि 12वीची सर्टिफिकेट आणि मार्कशीट पहा. या दोनची एक कंबाईन PDF करून तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट प्लस तुम्हाला त्याची मार्क लिस्ट 10वीची. तसंच 12वीची देखील बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क लिस्ट याची दोघांची कंबाईन PDF करून त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. ऑलरेडी तुम्ही स्टेप बाय स्टेप जेव्हा माहिती भरत आहात त्याच वेळेस तुम्ही हे अपलोड केलेलं असते. त्याच्यानंतर तुम्हाला ग्रॅज्युएशन असेल, ग्रॅज्युएशनची तुम्ही जी मार्क लिस्ट आणि फायनल इयरची मार्क लिस्ट आणि डिग्री सर्टिफिकेट जे आहे तुमचं ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड झालेलं दिसणार आहे.
त्याच्यानंतर तुम्ही कम्प्युटर लिटरसीमध्ये MSCIT किंवा इतर काही जर CTC वगैरे असेल तर ते देखील तुम्ही अपलोड केलेलं असेल, हे या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्ही D.Ed संदर्भात जी काही माहिती भरली त्या संदर्भात तुमची डिप्लोमा आणि त्याच्यानंतर मार्क लिस्ट हे तुमच्या समोर येत असते. त्यानंतर तुमचं D.Edच्या नंतर आता आहे TET डिटेल्स. TETमध्ये पेपर 1 संदर्भात माहिती दिलेली आहे पहा. महा TET पेपर 1 सर्टिफिकेट अँड मार्कशीट. तर महा TET पेपर 1 त्याचं एकच असते, सर्टिफिकेट आणि मार्कशीट दोन्ही गोष्टी एकच आहेत, त्याच्यामुळे ते एक अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे पेपर 2 महा TET पेपर 2च्या संदर्भात, त्या संदर्भात जे काही डॉक्युमेंट आहे ते तुम्ही चेक करून घ्यायचं आहे, ते मग व्यवस्थित भरलं आहे की नाही ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. नाहीतर काय होईल, इथे एक तुमचं एक्झामचं नाव असेल आणि डॉक्युमेंट दुसरं अपलोड जर झालं तर ते मात्र चुकीचं असू शकते, किंवा बाय मिस्टेक दुसरा डॉक्युमेंट अपलोड झाला तर मग त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही. त्यामुळे हे सगळं परत परत चेक करून बघायचं आहे. आता CTETचा जो रिझल्ट असतो तो तुम्हाला त्याची जी काही हार्ड कॉपी आहे ती घरी येत नाही, त्यासाठी तुम्हाला डिजिलॉकरमधून ते डाउनलोड करायचं असते. आता ही वरपासून शेवटपर्यंतची जी माहिती आहे ही पूर्ण आपली या ठिकाणी भरलं झालेली आहे. पर्सनल डिटेल, ॲड्रेस डिटेल, कॅटेगरी अँड रिझर्वेशन, academic qualification, professional qualification and other academic qualification, स्टेट TET अँड सेंट्रल TET म्हणजे CTET यांची माहिती देखील अपलोड झाल्याच्यानंतर शेवटचा टप्पा हा सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म हा आहे मित्रांनो. आणि हे सेल्फ सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही या ठिकाणी डिक्लरेशनमध्ये टिक करायचं आहे आणि सर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केलं की तुम्हाला एक OTP येणार आहे. OTP टाकल्याच्या नंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि तुम्हाला तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि तुमचा सेल्फ सर्टिफाय फॉर्म होऊन जाणार आहे. एकदा का तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय झाला की तुम्हाला ते पडताळून बघण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येत असतात मित्रांनो. तुम्ही बघायचं आहे आणि तो डाउनलोड करायचा आहे, त्याची PDF सेव्ह करून ठेवायची आहे आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची आहे. प्रिंट आपल्या फाईलला लावून ठेवायची आहे, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सांभाळून ठेवायचे आहेत. ज्यावेळेस आता तुम्हाला याच्यानंतर पवित्र पोर्टलवर काय होणार असते, जाहिराती येत असतात. त्या जाहिराती बघून प्राधान्यक्रम जनरेट करणे, त्याला असाइन करणे आणि त्याला लॉक करणे ही एक प्रक्रिया आहे. ती कशी करायची या संदर्भात देखील सविस्तर अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी पोहोचवण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती खरोखर उपयुक्त वाटली असेल आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि मदत होण्यासारखा जर तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तर नक्कीच मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असे सर्व माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत जातील. तर मित्रांनो, आणखीन तुम्हाला यामध्ये काही जर अडचण असली तर तुम्ही सांगू शकता. बघा आता येथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून इथे पहा रिक्वेस्ट फॉर चेंज इन डाटा, म्हणजे तुमचा मिसमॅचचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही या ठिकाणी दूर करू शकता. TET, CTET किंवा जे काही तुमचा डेट ऑफ बर्थ आहे याच्यामध्ये मिसमॅच असेल तर संबंधित EOकडे इथूनच रिक्वेस्ट पाठवायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुमचा पासवर्ड तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुमचा ओल्ड पासवर्ड इथे टाकायचा आहे, नवीन पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. हा जो दिलेला कॅप्चा आहे तो इथे टाकून चेंज पासवर्ड करायचा आहे. तुमचा पासवर्ड चेंज होणार आहे. आता पासवर्ड क्रिएट करत असताना सुरुवातीलाच तुम्हाला सिक्युरिटी क्वेश्चन विचारला असतो मित्रांनो. तो देखील सिक्युरिटी क्वेश्चन जर तुम्हाला वाटलं की बा मला तो चेंज करायचा आहे तर तो तुम्ही चेंज करू शकता. जेणेकरून काय हे तुमचा जो काही हा सेल्फ सर्टिफाईड फॉर्म आहे तो खूप सुरक्षित राहायला पाहिजे आणि त्याची जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन असते ती तुमच्यापर्यंतच राहते, त्यामध्ये कोणीही छेडछाड करू शकणार नाही, अशा प्रकारची ती माहिती त्यामध्ये सेव्ह राहत असते. तर या संदर्भात सर्व अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ